व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, येत्या शिवजयंतीला आपण अन्नदानाचा मोठा कार्यक्रम करण्याचं संकल्प केलेला आहे. त्याचं आयोजन करायचं सुरू झालेलं आहे, प्लॅनिंग सुरू झालेली आहे. आणि यामध्ये फक्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक असेच नाहीत, तर अनेक आपले जे हिंदू माता बंधू भगिनी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्याचा संकल्प करत आहोत. तेव्हा यामध्ये आपल्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. आतापर्यंत आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे जे कार्य करत आलेलो आहोत, जे पुढेही करणार आहोत, त्याची एक छोटीशी व्हिडिओ झलक बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की नेमकं आपलं कार्य कशा पद्धतीने चालू आहे. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. अनेकांचं शिवजयंतीबद्दल वेगवेगळं मत आहे. काही जण एक शिवजयंती मानतात, काही जण दुसरी शिवजयंती मानतात. मात्र आपण वर्षाचे 365 दिवस शिवाचे आहेत, शंभूचे आहेत असं मानून जगणारे लोक आहोत मित्रांनो. तेव्हा कुठलाही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता या शिवजयंतीला अनोख्या पद्धतीनं साजरी करून एक अनोखी शिववंदना करण्यासाठी या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. दिला गेलेला जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. आपला एक रुपया या सत्कर्मामध्येच लागणार आहे याची खात्री बाळगा मित्रांनो. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोचती करता येईल. वाट बघत आहोत आम्ही सगळेजण तुमची. तेव्हा मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या पुढे. आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. तुम्ही टायटल तर बघितलेलंच आहे. बघून अनेकांना बरं वाटलं असेल, काही जण सुखावले देखील असतील आणि काही जणांचा जळफळाट पण झाला असेल. आता ते काही जणांचा जळफळाट म्हणजे जळफळाट होणारे जे आहेत ते वेगळ्या कॅटेगरीतले, म्हणजे ते कोण आहेत हे सांगण्याची गरजच नाहीये. बाहेरून आलेली सून, म्हणजे जिला बाहेरून आली असं हिणवली, तिच्यावरच पालकत्वाची जबाबदारी आली. यस, सुनेत्रा वहिनी पवार हे नाव ऐतिहासिक बनलंय आता. कारण त्या महाराष्ट्र राज्याच्या, या सुसंस्कृत राज्याच्या, या अत्यंत महत्वाच्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहे. त्यांच्याकडे उत्पादन आणि शुल्क खातं आहे, क्रीडा खातं आहे. याशिवाय अजितदादांकडे बीडचं आणि पुण्याचं पालकत्व होतं. तेच पालकत्व आता वहिनींकडे आलंय. म्हणजे वहिनी आता बीडच्या पण पालक आहे आणि पुण्याच्या पण. पुणे परगण्यामध्ये बारामती येतं बरं का. बाहेरची सून आपली पालक झाली, हे ऐकूनच कसं वाटतं ना. कसा काळ सूड उगवतो एखाद्यावर, याला सूड उगवणंच म्हणतात. तो आपण कोल्हे कुठं असं करून काहीतरी हसत होता ना त्या दिवशी, जेव्हा शरद पवार बोलले होते, बाहेरून आलेले पवार, आतले पवार, मूळचे पवार. करा पंचारत्या आता स्वतःच्या आरशासमोर उभं राहा, हातात घ्या तबक आणि घ्या ओवळून स्वतःलाच. अमोल कोल्हेंसारखे आहेतच आजूबाजूला अगरबत्त्या घेऊन हिंडणारे. सांगा त्यांना धुपारी अंगारी करा आमच्यावर म्हणून. काही गरज होती हिंडवायची? बाहेरून आली. मग प्रतिभा काकींना पण असंच म्हटलेले होते का तू बाहेरून आलेलीस म्हणून? मुलीला पण असंच म्हणता का तिच्या सासरी?
बाहेरून आलेली आहे म्हणून? असं कसं बोललं जाऊ शकतं? एकीकडे म्हणायचं मी खूप मोठा पुरोगामित्वाचा पुरस्कर्ता आहे, फुले शाहू आंबेडकर अशी नावं घ्यायची, मात्र प्रत्यक्ष कृती काय तर स्वतःच्या लेकीप्रमाणे असलेल्या सुनेवरच दुःख धरायचं. कशासाठी? तर केवळ ती आपल्या लेकीच्या विरोधामध्ये राजकीय रिंगणात उतरली म्हणून. तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता का? तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नव्हता का? तुम्हाला तुमच्या मतदारांवर विश्वास नव्हता का म्हणून तुम्ही हिणवलं? सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्या निवडणुकीमध्ये, साहजिकच होतं. पवारांसारख्या एखाद्या बलाढ्य राजकारणाला नमवणं हे तितकंसं सोपं नाहीच आहे, मान्यच आहे. बारामतीमध्ये तर हे अशक्य आहे पवारांना हरवणं, पण ते शक्यही होऊ शकलं असतं जर सुनेत्रा वहिनींच्या जागी भाजपनं जर एखादा दुसरा उमेदवार दिला असता ना, तर होऊ शकलं असतं हे. असो, आता जे झालं गेलं, गंगेला मिळालं, पदरी पडलं, पवित्र झालं असं मानून आपण पुढे जाऊया. प्रश्न असा निर्माण होतो की बघा, काळानं काय महिमा दाखवलाय. सुनेत्रा वहिनींना तरी कधी स्वप्नात असं वाटलं असेल का की आपण पुण्याचे पालकमंत्री होणार आहोत, आणि ज्यांनी आपल्याला बाहेरची म्हणून हिणवलेलं आहे आपल्यालाच त्यांचं पालकत्व स्वीकारावं लागेल. मग आता अर्थात यांनी संविधानिक शपथ घेतली असल्या कारणाने द्वेष भावनेनं, मत्सर भावनेनं हे वागणार नाही, आणि तसा त्यांचा स्वभावही नाही आहे. हे आजवर आम्ही जेवढं काही त्यांचं कार्य बघितलंय यावरून तर हे जाणवलेलं आहे, कारण त्यांचं जास्तीत जास्त लक्ष हे ऍडमिनिस्ट्रेशनकडे असतं. त्या अत्यंत उत्तम व्यवस्थापक आहेत. म्हणजे अजितदादांच्या माघारी त्यांचं जे व्यवस्थापन आहे ते सगळा भार वहिनींकडे होता बरं का. म्हणजे हे मान्यच करावं लागेल की अजितदादांच्या यशामध्ये वहिनींचा खूप मोठा वाटा आहे, खूप मोठा. जरी त्या पडद्यामागे होत्या इतकी वर्ष, त्यामुळे उगाच त्यांना कमी लेखण्यामध्ये, हिणवण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. खरं तर कधीच कोणीच कोणाला कमी देखू नये. बघा, पुस्तकाच्या कव्हरवरून पुस्तकाला जज करू नये कधीच. एखादं पान गुळगुळीत असू सुद्धा शकतं, मात्र काय सांगता, तेच पान उलटल्यानंतर दुसऱ्या पानावर काहीतरी भव्य दिव्य लिहिलेलं असू शकतं, ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळेल. असू शकतं, हे होऊ शकतं. जगराहाटी एखादीही होऊ शकतं. ध्यानी नसताना जर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होऊन पालकमंत्री होऊ शकतात पुण्याच्या आणि बीडच्या, तर विचार करा काळ त्याचा महिमा कसा फिरवू शकतो. अनेक जणांना ही गोष्ट अजूनही पचनी पडत नाहीये की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आणि पालकत्व त्यांना मिळालं ह्या 2 जिल्ह्यांचं. पचनीच पडत नाहीये. थांबायला पाहिजे होतं. कशाला थांबायला पाहिजे होतं? तुमचे सैरवैर झाले आधारवर थांबले का? इकडे दादांची डेथ झाली आणि इकडे यांचं राजकारण चालू झालेलं होतं. इकडे लगेच यांचे षडयंत्र सुरू झाले होते. सुप्रिया सुळेंनी तर त्या अंत्यसंस्कार विधीचा तर पूर्ण इव्हेंटच करून टाकला अख्खा. फक्त डान्सर सांगून तिथं नाचवायची बाकी ठेवले होते यांनी. इतका तर तो जल्लोष चालू होता सुप्रियाताईंचा, तिथे उत्साह सळसळू वाहत होता त्यांचा. तर दुसरीकडे प्रतिभा काकी फिरी फिरी हसत होत्या जोक करत. आले ना सगळं व्हिडिओमध्ये, कॅमेऱ्यामध्ये दिसलेलं ना सगळं. म्हणजे यांनाच गांभीर्य नव्हतं त्या गोष्टीचं. हे आज पुरोगामित्वाचे ढोल बडवत शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत एका महिलेवर टीका करतात, आपल्या घरातल्या सुंबाईंवरच टीका करतात. यांनी स्वतः तरी काय केलं त्या दिवशी? प्रतिभा काकींपासून सगळेजण फिरी हसत होते. इकडे दाह संस्कार चालू आहेत आणि इकडे हे हसतात पेंडॉनमध्ये बसून. सुप्रिया सुळे करवली असल्याप्रमाणे मिरवतायत तिथं, बॉसिंग करतायत सगळ्यांवर. रोहित पवार बॉसिंग करतायत सगळ्यांवर. काय चालू होतंय? आणि स्वतः जर तुम्ही असे वागत असाल तर तुम्हाला इतरांना नाव ठेवण्याचा अधिकार दिलाय कोणी? जेव्हा शरद पवार असं म्हणतात देवेंद्र फडणवीसांना
की आमच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार दिलाय कुणी, आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं ते. तसंच सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेताना तुम्हाला का विचारावं? हे जे रडगाणं चालू आहे पवारांचं, मला विचारलंच नाही, मला सांगितलंच नाही, मला विश्वासात घेतलंच नाही, मला काही कल्पनाच नाही. कशाला द्यायची तुम्हाला कल्पना? मला माहितच नाही शपथविधीबद्दल. अख्ख्या जगाला माहिती आहे शपथविधी उद्या होणार आहे, किती वाजता होणार आहे. अख्ख्या जगाला कळून चुकलेलं होतं, ह्यांना कळलं नाही. असं होऊ शकतं, यावर विश्वास ठेवू शकता तुम्ही. दिल्लीला जात आहे, गाडीत बसून सुप्रिया सुळे दिल्लीला जात आहे. पत्रकार विचारतायत की शपथविधीबद्दल तुमचं. शपथविधी मला काही माहितच नाही बाबा, खरंच माहित नाही मला, शपथ माहित नाही. मी आता दिल्लीला चाललीये मी. म्हणजे पार गळ्याला हात बीत लावून चिमटी काढून सप्ताह घेऊ घेऊ ते सांगत होते आम्हाला काही माहित नाही म्हणून. कोण विश्वास ठेवणार आहे यांच्यावर? आणि हे सगळं कशामुळे? कारण आधी हिनवलं, बाहेरची म्हणून हिनवलं. आणि आता तीच पालक आहे आपली. हे सहन होत नाहीये, अपचन व्हायलंय ह्या गोष्टीचं त्या 5-25 पवारांना. साधी गोष्ट आहे, प्रचाराच्या दरम्यान तो अनाहूत गरज नसलेला मुद्दा बाहेर उडून आलेली पवार हा जर काढला नसता तर आज इतकं खजील व्हायची वेळच आली नसती. खरं तर शरद पवार साहेबांकडून तर अशी अपेक्षा कधीच नव्हती की ते असं काहीतरी बोलतील म्हणून. ठीक आहे, राजकारणामध्ये उखाड्या पाखाड्या काढणं, एखाद्याला टोमणे मारणं, इट्स नॉर्मल. जसं मध्यंतरी पवार भाषण करत होते आणि अचानक त्या सभेमध्ये कुत्रं घुसलं, तेव्हा पवार बोलले होते, अरे शिवसैनिक आले की काय, वडापाव सैनिकांनो ही लायकी आहे बरं का तुमची. पवार साहेब हे बोललेले, ते भोंग्याला त्या झाकण झुल्याला सांगा हे. सभेत कुत्रं घुसलं होतं आणि पवार बोलले होते, अरे शिवसैनिक आला काय. आता तुम्ही विचार करा, या संकोपादकाला, या हगरकेक लिहिणाऱ्याला, झाकण झुल्या भोंग्याला पवार कुठल्या नजरेने बघत असतील. असो, तुम्हाला जर सुचलं काय की पवार याला कुठल्या नजरेने बघत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. सांगायचा मुद्दा असा आहे की उखाड्या पाखाड्या काढणं, टोमणे मारणं किंवा अशी शेरेबाजी करणं हे सभांमधून वगैरे चालू राहतं. पण एवढं पातळी सोडून बाहेरून आलेली म्हणून अर्जुने 40 वर्षे संसार केला, ती आता खजीब व्हायची वेळ झाली वास. आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे सध्या सगळीकडून. अपचन व्हायलंय, सहन होत नाही, बद्धकोष्ठाचा त्रास आहे, मुळव्यात ठणकायला लागलेला आहे, पोटसूळ वरम कोटीला पोहोचलेला आहे. कदाचित रात्री झोपेमध्ये स्वप्नात काहीतरी बघत असतील, दचकून उठतही असतील. सांगता येत नाही, कामच तशी गेलेली आहेत. असो, हरकत नाही. व्हिडिओचं टायटल होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला आपण. आमच्या एका म्हणजे आपल्या एका प्रेक्षकांनी हे टायटल सुचवलं होतं की साहेब असं काहीतरी डोक्यात येतंय, यावर काही व्हिडिओ होऊ शकतो का. तर त्यांच्या खास विनंतीसाठी हा व्हिडिओ आपण बनवलाय की जिला बाहेरून आली म्हणून हिणवली, तिच्यावरच पालकत्वाची जबाबदारी आली आणि पवार सेना खजील झाली. जाता जाता परत एकदा विनंती मित्रांनो, येत्या शिवजयंतीला आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचा संकल्प केलेला आहे. याशिवाय कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय, अतिवृष्टीने अजूनही न सावरलेला आपला बळीराजा जो जगाचा पोशिंदा आहे पण त्याची लेकरं उपाशी झोपायले, ते डोळ्यांनी बघत नाही, गोराढोरांना खायला चारा नाही. आता उन्हाळा चालू झाल्यानंतर आणखी हात होणार आहेत, 5-5 हजार रुपयांसाठी आत्महत्या होतात. तेव्हा त्यांना आधार देणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या वेळेसप्रमाणेच आपण रेशनचे किट बनवणार आहोत, म्हणजेच किराणा सामानाचे किट बनवणार आहोत आणि आपण जे सामान देतो ते अव्वल दर्जाचं देतो. उगीच काहीतरी द्यायचं म्हणून आपण देत नाही, अव्वल दर्जाचं देत असतो आपण. तेव्हा काही विद्यार्थी आहेत, त्यांची पण आपल्याला सोय लावायची आहे. त्यांचे परीक्षेचं माहोल आता तयार होणार आहे, तेव्हा त्यांच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. काही दिव्यांग आहे ज्यांची सेवा करायची आहे. हे सगळं काही आपण करतो निस्वार्थ मनाने, कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता. मित्रांनो, आपला एक रुपया
कोणाला तरी जगण्याची उमेद देतोय, कोणाला तरी जगण्याचा आधार देतोय. ही सद्भावना लक्षात ठेवा आणि तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे योगदान द्यावंसं वाटतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. लक्षात ठेवा, आपलं कर्म आणि आपली पुण्याई हीच आपली खरी ओळख आहे या जगाच्या पटलावर आणि हीच छाप आपल्याला सोडायची आहे. आणि याचसाठी तर मरमर चालू आहे. हो यार, नाही यार, चांगला माणूस होता किंवा चांगला माणूस आहे, हा फरक आहे ना का? चांगला माणूस आहे म्हणजे काय? जिवंत असताना तुमच्याबद्दल कोणीतरी चांगलं बोलतंय. अहो, मेल्यानंतर तर सगळेच म्हणतात नाही रे, चांगला होता बिचारा. मरावं लागतं हे 4 शब्द ऐकण्यासाठी. विचार करा, मेल्याशिवाय ही शब्द कानावर पडतच नाही. चांगला आहेस तू. मेल्यावर लोक म्हणतात आपल्या माघारी, नाही जाऊ दे, असतील त्याच्यात दुर्गुण फार, पण होता बिचारा, मनानं चांगला होता. हयात असतानाच ऐकूया ना हे, त्याचं जास्त अपूर्व आहे, त्याचं जास्त समाधान आहे मित्रांनो. म्हणूनच सांगतो, दिल्याने वाढतं समाधान, शांती आणि सुख. ओरबाडून खाल्ल्यानं, दुसऱ्याचं लुटून खाल्ल्यानं नाही होत. हे असं पश्चाताप करण्याची वेळ येते, खजील होण्याची वेळ येते. दुसऱ्याचं खाल्लं तर, दुसऱ्याचं दापून लुटून खाल्लं तर, एखाद्याला नागवलं, एखाद्याला लुबाडलं तर हे असे हाल होतात. असो, हरकत नाही, विषय संपलेला आहे, त्याच्यामुळे त्यावर जास्त बोलत नाही. तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची पावती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. प्रभू श्रीरामाचं नाव घ्या मित्रांनो, मन मोठं करा. अनेक असुसलेल्या नजरा आपल्याकडे अपेक्षेने बघत आहेत, अनेकांना आधाराची गरज आहे आणि आज आपल्याला संधी मिळालेली आहे दाखवून देण्याची की माणुसकी जिवंत आहे, संवेदनशीलता जिवंत आहे. मन मोठं करा आणि या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. शिवजयंती जोरदार साजरी करूया, अनोख्या पद्धतीने अन्नदान करून साजरी करूया मित्रांनो. तेव्हा या पुढे आता चला, आता निघतो, रजा घेतो तुमची. विषय जर आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये पाठवा आणि काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.